और यूट्यूब चैनल सर अब्दुल सत्तार खान। मार्च 2025 गेस्ट पेपर 10th मराठी अंतर भारतीय इंपॉर्टंट क्वेश्चंस आंसर उर्दू मीडियम स्टेट बोर्ड। लेट्स बिगिन। आकृती पूर्ण करा। लेखिका हे पदार्थ मातीतून उचलून फुलात ठेवत असे. शाळेची घंटा झाली की सर्व मुले मुली जेवायला बसत. मी त्यांच्याकडे तोंडाकडे बघत बसे. पोटात भूक लागलेली असे. मुले मुली जेवण करून खेळायला गेल्या की लाडूचा तुकडा, भुरका, गुळाचा खडा, जिलेबीचा तुकडा मातीतून फुलात उचलून ठेवत असे. सर्वांना वाटायचे मी चाफ्याची फुलेच गोळा करते, पण त्या फुलातला माती लागलेला तो अन्नाचा कण चाफ्याच्या सुगंधाने चवदार व गोड लागायचा. त्यावर घूटभर पाणी पिऊन मी वर्गात बसायची. कधीकधी म्हशीमुळे दिवस शाळेत जाता येत नसे. आमच्या चिखलदऱ्यात भराडी नावाची एक वनस्पती येते. चांगले तळहाता एवढे मोठे पान असते. त्याला खाली एक काटा असतो. त्या भराडीचा काटा हे माझे पेन व भराडीचे पान हा माझा कागद असे. म्हशीमागे जात जात अ, आ, इ, ई, उ अशी अक्षरे लिहिणे मी शिकू लागले. असे निसर्गाच्या सोबतीने लिहिले म्हणून शिकलेले कधीच विसरता नाही आले. चौकटी पूर्ण करा. लेखिकेचे पेन व कागद. सिंधुताईंना शिकण्याची खूप तळमळ होती. हे पाठाच्या आधारे पटवून द्या. पहिलेच उत्तर आहे, लेखिका हे पदार्थ मातीतून उचलून फुलात ठेवत असे. लाडूचा तुकडा, भुरका, गुळाचा खडा, जिलेबीचा तुकडा. लेखिकेचे पेन व कागद. पेन भराडीचा काटा, कागद भराडीचे पान. तिसऱ्याचं उत्तर आहे, लहानपणापासून सिंधुताईंना शिकण्याची तळमळ होती. मला शाळेत जायचे असे त्या नेहमी म्हणत. त्या जिद्दीने शिकल्या. त्यांना वाचनाची खूप आवड होती. सासरच्या घरातील माणसे निरक्षर असल्यामुळे त्या स्वतःची वाचनाची हौस पुरवू शकत नव्हत्या. सासरच्यांच्या ज्याच्यातून सुटका मिळवण्यासाठी त्या पुढे चोरून वाचायला लागल्या. त्यासाठी त्यांनी युक्ती शोधली. वाण सामानाचे कागद त्या चोळामोळा करून उंदीर घुशीच्या बिडात दडवून ठेवत. वाचनाच्या त्या अत्यंत भुकेल्या होत्या. गदिमांची कविता असलेला एक छापील कागद त्यांना सापडला. त्या ओळी त्यांना खूप आवडल्या. तो कागद बिडात लपवून ठेवताना त्यांच्या हाताला मुंगूस चावली. वाचनाची ओढ असल्यामुळे व सासरच्या निरक्षर लोकांचे न ऐकल्यामुळे त्यांना खूप मानसिक त्रास सोसावा लागला. त्यांच्या मनाला वेदना झाल्या, पण या ज्ञानाच्या ओढीने त्यांना संकटातून बाहेर काढले. काय घडते ते लिहा. वर्षातून 4-2 दिवस पाऊस आल्यामुळे मकई गेट येथे माझी विद्यापीठाला जायची वाट मुळीच मकबऱ्यावरून गेली आहे. वर्षातून फार मोठे 4-2 पाऊस आले की मकई गेटवरून पाण्याचे लोंढे खालच्या प्रवाहातून वाहताना फेसळताना दिसू लागतात. मकई गेटच्या पुलाजवळचे कठडे मुला माणसांनी फुलू जातात. त्यावेळी मात्र मकबऱ्यावरून विद्यापीठाकडे जायची वाट चिखलाडते. तिथल्या अरुंद पुलावरून पाणी वाहू लागते. मग स्कूटर नेणे अशक्य होते. अशा दिवशी मात्र मकई गेटवरून मकबऱ्याची नजर चुकवून मी जयसिंगपुरावरून विद्यापीठाच्या भव्य अजिंठा आर्चकडे वळतो. पण तिच्यातून प्रवेशतानाही मन काहीसे कावरे बावरे होते. थोडेसे अपराध्यासारखे वाटायला वाटते मकबरा आज आपली वाट पाहत असेल. काल दिवसभर काय घडले ते सांगायला उत्सुक असेल. दिवसभरात जगातल्या कोणकोणत्या देशातले प्रवासी आले हे सांगायला तो उत्सुक असेल. आपण काल काय केले ते ऐकायला त्याचे मिनार आसुसले असतील. त्याची बारादरी माझ्यासाठी साद घालत असेल. कृती 2 आकलन कृती. कारणे लिहा. लेखकाचे मन कावरे बावरे झाले. कारण लेखकांना स्कूटर नेणेच अशक्य होते. कारण. कृती 3 व्याकरण कृती. पुढील शब्दांची वचने ओळखा. विद्यापीठ, कठडे. सामान्य रूप. अधोरेखांकित शब्दांचे सामान्य रूप ओळखून तक्ता पूर्ण करा. आरकीच्या वडिलांना काढतं पाय घेतला. मोराची मान निळ्या जांभळ्या रंगाची असते. दिलेला शब्द मूळ शब्द सामान्य रूप.
वडिलांनी मोराची. समास योग्य जोड्या लावा. सामासिक शब्द खरे खोटे कृष्ण अर्जुन. पुढील ओळीतील अलंकार ओळखा. जरी अनेक आपुले धर्म, जरी अनेक आपुल्या जाती, परी अभंग असू द्या सदैव आपुली माणुसकीची नाती. काळ बदला, सूचनेनुसार सोडवा. सिंधुताईंनी अनाथाची आई व्हायचे ठरवले, काळ ओळखा. अलीने संकटातून मार्ग काढला, वाक्य भविष्यकाळात करा. वाक्यप्रचार. पुढील वाक्यप्रचारांचा योग्य अर्थ पर्यायातून शोधून लिहा. आकांत मांडणे, खूप गोंधळ उडणे, खूप दुःख होणे, घर डोक्यावर घेणे, थक्क होणे, घाबरून जाणे, आश्चर्यचकित होणे, चक्रावून जाणे. पुढील वाक्यप्रचार व त्यांचे योग्य अर्थ यांच्या जोड्या लावा. भुरळ घालणे, भांबावून जाणे. प्रश्न तिसरा. भाषिक संपत्तीवर आधारित कृती. शब्द संपत्ती. विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या लावा. सत्य, निरपराधी, जबाबदारी. पुढील शब्दांच्या योग्य क्रम जोडून अर्थपूर्ण वाक्य तयार करा. होता गेला दिवसांनी बागेत खूप आज अनवर. दुसरा. मॉरिशसमधील पाहणे वेगळा आहे, घरे हा अनुभव एक. विरामचिन्ह. योग्य विरामचिन्हाचा वापर करून वाक्य पूर्ण लिहा. गुरुजी म्हणाले, चिंदे तू पास झालीस. तिसरा. लेखन ज्ञानुसार लेखन अचूक शब्द ओळखा. 1. निर्णय. 2. चौकशी. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू आवर यूट्यूब चैनल सर अब्दुल सत्तार खान. मार्च 2025 गेस्ट पेपर 10th मराठी. क्वेश्चन आन्सर स्टेट बोर्ड. पहिल्या प्रश्नाचे उत्तर आहे विभाग 1 गद्य विभाग. वर्षातून 4-2 पाऊस आल्यामुळे मकई गेट येथे पाण्याचे लोंढे वाहतात. पुलाजवळचे कठडे मुला माणसांनी फुलून जातात. विद्यापीठाकडे जायची वाट चिखलाडते. अरुंद पुलावरून पाणी वाहू लागते. 2. लेखकाचे मन कावरे-बावरे झाले, कारण मकबरा आज आपली वाट पाहत असेल याची त्यांना जाणीव झाली. लेखकांना स्कूटर नेणे अशक्य होते, कारण तेथील अरुंद पुलावरून पाणी वाहू लागते. तिसऱ्याचे उत्तर आहे विद्यापीठ एकवचन, कठडे अनेकवचन. चौथ्याचं उत्तर आहे लेखक व मकबरा यांची भेट झाल्यावर मकबरा लेखकांना म्हणेल, अरे तुझ्या व माझ्या मैत्रीला जवळपास 25-30 वर्ष झाली, पण आपल्याला एकमेकांचा कंटाळा आला नाही. तुला भेटल्याशिवाय मला करमत नाही. तुझेही असेच होते ना? अरे दिवसभरात काय काय घडले हे तुला सांगायचे असते, पण कधी कधी तू मला चुकवून जातोस तेव्हा मला वाईट वाटते. पण पुलावर पाणी असले की तुला रस्ता बदलून जावे लागते. तुझ्याही नाईलाज असतो, पण एक लक्षात ठेव, मी तुझ्या नेहमीच आतुरतेने वाट पाहत असतो. प्रश्न तिसरा. विभाग 3 भाषाभ्यास. सामान्य रूप. दिलेला शब्द मूळ शब्दाने सामान्य रूप. वडिलांनी वडील, वडिला. मोरांची मोर, मोरा. समास खरे खोटे वैकल्पिक द्वंद्व. कृष्ण अर्जुन इतरेत्र द्वंद्व. अलंकार. दिलेल्या ओळीत यमक व अनुप्रास हे दोन्ही अलंकार आहेत. दोन्ही ओळीत शेवटी ती हे अक्षर आले म्हणून यमक अलंकार. दिलेल्या ओळीत अ या अक्षरांची पुनरावृत्ती झाली म्हणून अनुप्रास अलंकार. काळ भूतकाळ. अली संकटातून मार्ग काढील. वाक्यप्रचार. आकांत मोडणे, खूप दुःख होणे, थक्क होणे, आश्चर्यचकित होणे. भुरळ घालणे, आकर्षित करणे, भांबावून जाणे, गोंधळून जाणे. प्रश्न क्रमांक 3. शब्द संपत्ती. विरुद्धार्थी शब्द सत्य, असत्य, निरपराधी, अपराधी, जबाबदार, बेजबाबदार. अनवर आज खूप दिवसांनी बागेत गेला होता. मॉरिशसमधील घरे पाहणे हा एक वेगळाच अनुभव आहे. विरामचिन्हे लावा. गुरुजी म्हणाले, चिंदे तू पास झालीस. तिसरा. लेखन नियमानुसार लेखन करा. निर्णय, चौकशी. पुढील जाहिरात वाचा आणि दोहोपैकी एक पत्र लिहा. मराठी सुलेखन वर्ग. विनय अकॅडमी तर्फे सुलेखन वर्गाचे आयोजन.
विद्यार्थी या नात्याने वर्गात प्रवेश देण्याची विनंती करणारे पत्र लिहा. धाकट्या बहिणीस महाराष्ट्र हस्ताक्षर स्पर्धेत राज्य पातळीवर प्रथम पारितोषिक मिळाल्याबद्दल तिला अभिनंदन पत्र लिहा. विनंतीपत्र औपचारिक 23 एप्रिल 2023. माननीय श्री विनय गायकवाड, विनय अकॅडमी, 2 सोमवार, पेठ, कराड. विषय सुलेखन वर्गात प्रवेश मिळण्याबाबत. महोदय, आपल्या संस्थेने आयोजित केलेल्या मराठी सुलेखन वर्गाची जाहिरात वाचण्यात आली. सुलेखन म्हणजे काय, त्यासाठी अक्षरांचा करावा लागणारा सराव, सुलेखनासाठीची विविध साधने याबद्दल आपल्या एका भाषणात ऐकले आहे, परंतु अक्षरांचा याप्रमाणे प्रत्यक्ष सराव केला नाही. यासाठी 1 मे ते 31 मे या कालावधीत आपल्या संस्थेकडून आयोजित केलेल्या सुलेखन वर्गात मी प्रवेश घेऊ इच्छितो. मी इयत्ता 10वीचा विद्यार्थी असून आपल्या या सुलेखन वर्गाचा मला नियमित अक्षर लेखनातही निश्चित उपयोग होईल असे वाटते. त्यामुळे सुलेखन शिकण्याची माझी इच्छा आहे. सुलेखन वर्गाची वेळ तसेच फी संदर्भात काही तपशील आपल्या भ्रमध्वनीवर संपर्क केल्यास कळू शकतील का? तरी आपल्या संपर्कासाठीची वेळ कळवावी. तसदीबद्दल क्षमास्व कळावे. आपला कृपाभिलाषी ब. शांतीनिवास, गोकुळनगर, कराड. 23 डिसेंबर. प्रिय निकितास अनेक आशीर्वाद. निकिता, तुझे मनापासून अभिनंदन. महाराष्ट्र हस्ताक्षर स्पर्धेत राज्य पातळीवर तू पहिला क्रमांक मिळवलास. ही बातमी आज वर्तमानपत्रात वाचली आणि अतिशय आनंद झाला. 8वीत असताना तू एवढे भव्य यश मिळवलेस याबद्दल खरोखरच फार कौतुक वाटते. विनय अकॅडमीतर्फे झालेल्या मराठी सुलेखन वर्ग तू सहभागी झाली होतीस, त्याचा तुला फायदा झाला असेल. शिवाय श्री गायकवाड सरांचे मार्गदर्शन तुला खूपच उपयोगी ठरले असेल. अर्थात आईनेही तुझ्या तयारी करून घेतली असेलच. बक्षीस समारंभ लगेच झाला का? किती शाळा या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या? हे सर्व सविस्तर कळावे. तुला माझ्याकडून काय बक्षीस हवे तेही कळव. पत्र जरूर पाठव. मी वाट पाहत आहे. आईला सांग की माझा अभ्यास चांगला चालू आहे. प्रकृतीही ठीक आहे. आईबाबांना नमस्कार. तुझा लाडका दादा अमय आपटे, बालमोहन विद्यालय, वसतिगृह, राम मनोहर रस्ता, तळेगाव. शेतकरी घरासमोरील सीताफळाचे झाड. शेतकऱ्याचे जमीनदाराला फळे देणे. जमीनदाराला हाव सीताफळांचे झाड उपटून नेणे. झाड मरणे. मूर्ख जमीनदार. एक शेतकरी होता. तो अत्यंत गरीब व कष्टाळू होता. तो जमीनदाराच्या जागेत झोपडी बांधून राहत असे. त्याने आपल्या झोपडीसमोर सीताफळाचे झाड लावले होते. त्या झाडाला खूप मधुर फळे येत. शेतकरी रोज काही फळे जमीनदाराला देई. जमीनदाराला सीताफळे आवडली, पण त्याला आता सीताफळांची हाव सुटली. त्याने वेगळाच विचार केला. आपल्याच दारात सीताफळांचे झाड हवे, मग सगळे फळे आपल्यालाच मिळतील. त्याने नोकरांना बोलावले. तो नोकरांना म्हणाला, शेतकऱ्याची झोपड्यासमोरील झाड उपटा आणि माझ्या घरासमोर लावा. नोकरांनी ते झाड उपटले आणि जमीनदाराच्या घरासमोर लावले, पण ते झाड 4 दिवसातच मरण पावले. अशा प्रकारे फळे गेली आणि झाडही गेले. अति हावरटपणामुळेच नुकसानच होते.